खरंच खूप लकी आहे, तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला. आणि मी पण खूप लकी आहे. तुमच्यामुळे मला माझी हक्काची अशी एक फॅमिली मिळाली. बाय द वे, तुम्ही मला हे अहो जाओ करणं कधी थांबवणार आहात? कधीच नाही. कारण मला तुमच्याशी असंच बोलायला खूप आवडतं. ओके, बाय द वे निघूया आपण. तुम्ही आईंना घेऊन या, मी गाडी काढतो. घरी गेल्यावर सगळ्यांना जरा बरं वाटेल, म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये शांत वाटेल. हो. आपल्या घरात एवढ्या सगळ्या लोकांसोबत राहायला लागतं. 8-8, 10-10 लोकांसोबत वॉशरूम शेअर करावं लागतं. आपली वेळ कधी येईल ह्यासाठी लाईन लावून उभं राहावं लागतं. ते एवढूसं किचन, ती एवढीशी खोली, त्यात आपलं छोटं भांडण जरी झालं ना तरी सगळ्यांना ऐकू जातं. त्यात ही तुझी आई, हिचं तर स्कॅनर सारखं माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष होतं. तुम्ही काळजी घेण्याचं नाटक केलं ताई, पण खरी काळजी तर मी घेत होते तुमची. ना मला आता ह्या पेपर्सची किंमत आहे, ना तुम्हाला काही उपयोग. मला सांग, आपण एवढं नवीन घर घेतलं, पण यातल्या कोणाला आनंद झाला? हे कसं होणार? स्वतःची घरं अजून झाली नाही त्यांची. फक्त आपल्याला दाखवायला म्हणून आपल्या घरी आले, पण आपली यांना जराही किंमत नाही. तू यांच्या हक्काची मोलकरीणच आहेस ग, पण तू यांची सगळी कामं करतेस ना, म्हणून तुझं इकडे येणं जाणं आहे. कधी उचलते ते फोन उचला ना. फोन का उचलत नाही आहात तुम्ही? इतकं काय काय घडून गेलंय, तुमच्याशी कधी बोलते असं झालंय, काही सुचत नाही अहो मला. आई, आई, तू नको इतका विचार करू. हे बघ, बाबा उचलतील तुझा फोन, आणि कदाचित ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये असतील ना, टेन्शनमध्ये असतील, सोमू काकांबरोबर असतील. तुझे सगळे मिस कॉल बघून ते नक्की तुला फोन करतील. तू नको काळजी करू. हा, शांत हो. कशी शांत हो? नाही, तुला माहितीये का, माझं चुकलं. ज्या दिवशी हरीश सिंचनाशी भांडून ते घर सोडून इथे आला ना, तेव्हाच त्याचा हात धरून त्याला परत तिथे घेऊन जायला हवं होतं. दोघांना समोरासमोर बसवून त्यांचं भांडण मिटवायला हवं होतं. आम्ही पण हा विचार केला ना, तर मुलं मोठी झाली आहेत, त्यांच्या प्रत्येक भांडणात असं आई वडिलांनी नाक खुपसणं बरं दिसत नाही, म्हणून नाही खोललो. पण याचा अर्थ आम्हाला काळजी नाही असं नाही ग. सुपर सासू, खरंच हे रडणं वगैरे ना तुला सूट नाही करत ग. आणि तुझ्या पिढीमधून आमचा विचार करणारी तू एकटीच आहेस. तू कशाला सिंचनाताईचं मनावर घेते सगळं इतकं? काय ना, लहानपणापासून 2-3 आडे जरा ढिलेच आहेत त्याचे. आमच्या घरात अशी एक व्यक्ती आहे जिचा लहानपणापासून सिंचनाताईच्या डोक्यावर हात आहे, म्हणून वागते आता ती कशी. तुझं आणि काकांचं काहीही चुकलेलं नाही आहे खरंच. नाही कसं रे, आज जानूसाठी इतका महत्वाचा, तिचा आनंदाचा दिवस होता, आणि आमच्यामुळे सगळा विचका झाला बघ. आई, अगं तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. हे बघ, जे काही झालंय ना, ते त्या संतोष दादा आणि सिंचना वहिनीमुळे झालंय. तू का उगाच गिल्ट घेतेस? बरं, हे सगळं सोड. मी तुम्हा सगळ्यांचा मूड फ्रेश होण्यासाठी मस्त फक्कड चहा करून आणते. आलेच. नाही ग, ती जयंतराव, तुम्ही असे खाली का बसता? जयंतराव, माफ करा. ज्या दिवसाची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत होता, तो आमच्यामुळे जरा. आई, तुम्ही उगाच ओव्हरथिंक करताय प्लीज. मला ऍक्च्युली असं काहीच वाटलेलं नाहीये. माझ्याकडे तर माझी फॅमिलीच नव्हती. जे काही मी शिकलो ते आपल्या या फॅमिलीकडूनच शिकलो. आणि आई, तुम्ही आत्तापर्यंत मला आपल्या सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे मी हे डेफिनेटली शिकलो आहे की ज्या फॅमिलीमध्ये लोक छान एकत्र येतात, सेलिब्रेट करतात, त्यात भांडणं सुद्धा होतात. इट्स अ पार्ट ऑफ रुटीन. हे नॉर्मल आहे. त्यामुळे प्लीज हा विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि यस,
मिस जान्हवी, भावनाताई, सिद्धिराज, आम्ही सगळे तुम्हाला वचन देतो की आमच्या लग्नात तुमची सगळी मुलं, सुना, जावं एकत्र असतील आणि सगळे हॅपी असतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आई, फक्त एक रिक्वेस्ट होती. आजच्या या दिवसाचं सेलिब्रेशन पूर्ण करण्यासाठी मला मिस जान्हवी यांना बाहेर लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचं होतं. चालेल ना? इट्स ओके आई. म्हणजे काय तुम्ही पण विचारताय कसलं? तुमचा हक्क आहे. चाल वेळेत परत सोडा बरं. सो मिस जान्हवी, वे टू, कुठे जायचंय? कुठेही, म्हणजे सगळ्यापासून खूप 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 लांब, जिथे ह्या सगळ्याचा विसर पडेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला मलाही विसरायचंय का? नाही हो सर, तुम्हाला कसं विसरेन मी? मी तुम्हाला एक सांगू का, माझा मेमरी लॉस झाला ना तरीही मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मी जयंत जानू. जानू नका म्हणू, जानवी म्हणा. जान्हवी, काय झालं? तुम्ही एवढे सिरियस का झालात? नथिंग. बट प्लीज असं काही बोलू नका. म्हणजे तुम्हाला असं काही झालं तर मला ते सहनच होणार नाही. ओके, नाही बोलणार. ओके, सो लांब जायचंय ना? लेट्स गो देन. मी काचा खाली करते. ओके. सर, खूप थ्रिलिंग वाटतंय. मला तर असं वाटतंय की मी मस्त वाऱ्यावर स्वार होऊन कुठेतरी लांब निघाले.